आवाज येतोय सगळ्यांना? ओके. चा सिंटॅक्स, CSSचे टाईप्स, इंटरनल, इनलाईन आणि एक्सटर्नल. त्याच्यानंतर पुढचे टाईप्स ज्याच्यामध्ये आपण ग्रुप सिलेक्टर, कंटेक्स्चुअल सिलेक्टर, त्याच्यानंतर युनिव्हर्सल सिलेक्टर, पोझिशनिंग, हे जे टॉपिक्स बघितलेत आपण, म्हणजे कालच्या लेक्चरच्या आधीपर्यंत जेवढं आपण सिलेबस कवर केला आहे त्याच्यावर फक्त टेस्ट होईल. CSS ओनली कॅस्केडिंग स्टाईल शीट टॉपिक, पण त्याच्यामध्ये फक्त 3च टाईप नाहीत, इंटरनल, एक्सटर्नल आणि इनलाईन नाही, त्याच्या पुढचं सुद्धा CSSमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सल सिलेक्टर, पोझिशनिंग, क्लास, ID, त्याच्यानंतर ग्रुप सिलेक्टर, हे सगळे सिलेक्टर्स हे CSS अंडरच आहेत. या सगळ्या कंप्लीट टॉपिकवर आपण संडेला टेस्ट घेतोय. आणि टेस्टचा पॅटर्न असा असेल, ट्रू फॉल्स आणि MCQ 1 करेक्ट आन्सर, MCQ 2 करेक्ट आन्सर आणि MCQ 3 करेक्ट आन्सर. हाच आपल्या पेपरचा पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स पण आहे, पण आत्ता मी अजून तुम्हाला फिल इन द ब्लँक्स नाही ठेवते. याच्यानंतरच्या टेस्टला आपण फिल इन द ब्लँक्स ठेवूयात. आत्ता फक्त ट्रू फॉल्स, MCQ 1 करेक्ट आन्सर, MCQ 2 करेक्ट आन्सर आणि MCQ 3 करेक्ट आन्सर अशी टेस्ट होईल तुमची. लक्षात आलं सगळ्यांना? अजून काही कोणाला कन्फ्युजन आहे का? टेस्ट कशी घेतोय, कुठल्या टॉपिकवर घेतोय आपण, काही कन्फ्युजन आहे कोणाला? आणि परत एकदा सांगते बाळांनो, तुम्हाला थोडंसं प्रोग्रामिंग नोटबुकमध्ये टाईप करायला स्टार्ट करा. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तुम्हाला काय येतं आहे आणि काय येत नाही. कारण सिलेबस आपला असंच एक 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 टॉपिक संपत जाईल, पण तुम्ही त्यातलं किती ग्रास्पिंग करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी सांगेल तेवढंच तुम्ही करा, तुम्हाला भरपूर मार्क्स मिळतील. फक्त मी जेव्हा जेव्हा सांगते तुम्हाला की तुम्ही हे सॉल्व करा, हा प्रोग्राम करा, ही टेस्ट द्या, तेवढंच फक्त रेग्युलर करा. तुम्हाला सगळ्यांना अबाव 90 मार्क्स पडतील अशी मला खात्री आहे. आणि ते गुगल क्लासरूमला मला सेंड करा. मी 1 बाय 1 एकेकाचं बघेल. काही चुकलं असेल तर तसा तुम्हाला रिप्लाय करेल. काय तुमचे करेक्शन्स असतील तर ते करेक्शन्स मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला रिप्लाय करेल. पण जोपर्यंत तुमच्याकडून मला रिस्पॉन्स येत नाही तोपर्यंत मी काही करू शकत नाही. लक्षात घ्या. नुसतं लेक्चर ऐकलं सोडून दिलं, ऐकलं सोडून दिलं असं आपलं किंवा असं तुमचं रिव्हिजन होणार नाही. तुमचं आणि माझं इंटरॅक्शन फक्त ऑनलाईनच होतं आहे. सो दॅट आय डू नॉट हॅव एनी आयडिया हाऊ मच टॉपिक्स यू हॅव अंडरस्टँड or what is the problem. If you have any query with that topic, so start writing that program in your notebook, take the photo of that and just send it me on Google Classroom. आणि जर तुम्हाला Google Classroom अजूनही नसेल लक्षात येत तर ईमेलला पाठवा. पण ईमेलला शक्यतो अवॉइड करा. ईमेलचं पाहिलं जाणार नाही प्रत्येकाचं, आणि मला प्रत्येकाचं कलेक्टिवली डेटा तिथं मिळणार नाही ईमेलला, की जो मला क्लासरूमला मिळणार आहे. क्लासरूमला इवन मी तुम्हाला मार्किंगसुद्धा करू शकते की तुम्ही 5 मार्क्सच्या प्रोग्राममध्ये किती करेक्ट केलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय राहिलं आहे अजून तुमचं, हे सगळं आपण त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. आता एवढ्या इन्स्ट्रक्शन्स मला वाटते बास झाल्या. पुढच्या लेक्चरपर्यंत तुम्ही सगळेजण आय एक्सपेक्ट ऑल ऑफ यू कम्प्लीट द असाइनमेंट्स अँड यू विल सेंड इट ऑन द गुगल क्लासरूम. फाईन. करताल सगळेजण सेंड. रिप्लाय करा जरा, आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा विचारा. तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करते. ठीक आहे. हां चालेल. आणि वेदांत जाधव आहे का तू? वेदांत जाधव. हां मी विचारलं तर हां थोडंसं मला रिप्लाय करा की तुम्हाला आवाज येतोय, सगळं दिसतंय. ओके ओके मॅम. हां ओके. टुडे वी स्टार्ट विथ दिस इज यस्टरडेज टॉपिक, द स्ट्रक्चर ऑफ HTML5 प्रोग्राम. नाव आय थिंक ऑल ऑफ यू गेट दिस, हाऊ टू राईट द प्रोग्राम फॉर हेडर, नॅव्हिगेशन, सेक्शन, आर्टिकल, footer and aside. One more time I just repeat it. For what? That much big program will not be there for your theoretical paper. You have only small programs for 5 marks question. Whatever the tags included here, header, navigation, section and all that tags, that will be there for SOP, that is called as skill oriented practical. Means for practical you have one assignment, only one assignment.
in which you have to use header, footer, navigation and all these tags that we have covered in yesterday's lecture. Now today we are going to start with a new topic that is called as ordered list and numbered list. So ordered list means what? 1 2 3 4, it is having a specific order, it is, or the numbers are there to list out some elements, that is called as ordered list. So for that we use OL tag. It is easy, it is very easy. Yes, today's topic is very easy to you. If you are getting this all these CSS cascading style sheet topic, then as compared to that, ordered list is very easy. So to make the ordered list, we have OL tag. It stands for ordered list tag, and it is used to display the ordered list. And ordered list may be the numerical or the alphabetical. For example, now it has three types. OL tag has three types. First type is what? Type. Second type is second attribute is reversed, and third attribute is start. So first attribute here is what? Type. So when we want to make a list, we may use 1 2 3 4, we may use alphabetical ABCD, we may use Roman numbers, upper Roman numbers, lower Roman numbers. In this way we make the list. Suppose we have list of subject and we want to display it on the web page, and you want to number that list. At that time we have OL tag there, that is called as ordered list, which is having the attribute, first attribute type, what type of order you want to display there, in which format. For example, 1A, Roman 1, Roman upper case Roman, lower case Roman, and 1 is a default value. Default value means what? If you start with only OL tag, and if you don't want to set the type attribute, then by default it started the list with numerical value, decimal value, that is 1 2 3 4. Then second attribute there is what? Reversed means what? Suppose your list is like, every time we just create the list like this 1 2 3 4 5 6 7 in this way. If you want to reverse that numbering style like this 10 9 8 7 6 5 in this way, then we use there a reversed attribute. There is no value for this. It is very similar to required attribute. So here for reverse, if you type there only reverse keyword, it reverses the complete list. Then third attribute is what? Start attribute. It specifies the starting number of the first item. If you want to start your list with the first number 5 instead of 1 2 3 4, then also it is possible. For that we use the start attribute there. Now this is one of the example for ordered list. Suppose on web page, we are just studying all these things to generate the web page, to design the web page. Now for on web page, you want to create the list like this 1 2 3 4 for list of items, mobile operating systems and mobile manufacturers. Suppose here your list is 1 2 3 4 and then ABCD like this, right? So how to write the program for this? How to make the list? OL tag is just used to create the numbering list, ordered list. Now for that we directly switch to the Notepad++ window. Okay, now we create one new file, new, and we just copy the first part that is common for all programs. So we just copy it and we just paste it here, Control V. Okay, now after that, which tag we have to start in our program structure? Which tag we have to start? Body tag. Okay, then before that we have to end the heading style. So there is a end of head tag, body tag. Listening all of you. Then suppose first we save the program. Okay, now in programs folder, suppose lecture, which lecture is this, 9 or 10? Okay, lecture I think 7 8 9, it's a 9 lecture 9.html, and we just save the program. After that, just see here, we just want to make the list of mobile operating system, Android, BlackBerry, iPhone and Windows Phone.
So for that, how to write the programming code? So first in H1 we just want to give the heading mobile operating systems, okay, or mobile operating system, end of H1. After that we just started with OL, it stands for ordered list. Inside the OL tag, to list out the items, we have to use their LI tag. LI stands for list item. LI stands for list item. So first element is what, your Android, and then end of LI tag. It indicates that first element is started here and first element is ended here. Similarly, you may list out number of elements. It is very similar to your select an option tag. Do you remember select an option tag? Mahesh, do you remember? Select, inside the select tag we use there option tag for to list out the number of options. Similarly here, to list out the number of elements we use the LI tag and end of LI tag. So first one is what, Android OS, then second one is what, BlackBerry, iPhone and Windows operating system. So we first list out the elements, then next one is what, iPhone, and fourth element is what, your Windows OS, Windows Phone or Windows operating system. Suppose we finish with our list of elements, then we have to complete the OL tag, end of OL tag, closing of OL tag, then there is what, end of body tag, and then end of HTML. Now we save our program, okay, and just observe the output of the program. Our program name is what, lecture 9, right, and just double click it. Now it just opens. See here, this is your output of the program. By default the list is displayed, ordered list is displayed with 1, 2, 3 and 4. म्हणजे जर तुम्ही टाईप नाही प्रोव्हाइड केला तर बाय डिफॉल्ट तो काय घेणार आहे, नंबरिंग स्टाईल 1, 2, 3, 4. सो मिनिंग ऑफ OL टॅग इज जस्ट टू लिस्ट आउट द ऑर्डर्ड एलिमेंट, म्हणजे तो फक्त ऑर्डर करेल, सिक्वेन्स करेल एलिमेंट्सला, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ऑर्डर्ड लिस्ट, दॅट इज ओनली. Now we have there is a attribute, that is what, type attribute. So if you want to change the styling of your type sequence, then we use there a type attribute. So how to use the type attribute? For that you have to use here type is equal to what type of list you want. Suppose I just want the capital ABCD list, so type is equal to what, A. Now just save your program and just refresh it into the browser. Getting? लक्षात आलं सगळ्यांच्या? बघा इथं फक्त ABCD झाले. OL tag is used to list out the elements only, that is only. Getting? List out the elements only. सुरभी ऐकताय सगळेजण तुम्ही? Yes, ma'am. Okay. Now instead of A, suppose if you want Roman styling, so we use here capital I. कॅपिटल आय म्हणजेच आपला रोमन मधला 1 आहे. अकॉर्डिंगली तो काय करेल, रोमन 2, 3, 4 ऑटोमॅटिकली डिस्प्ले करेल. सो वी सेव द प्रोग्राम अँड देन वी रिफ्रेश इट इन टू द ब्राउजर. जस्ट ऑब्झर्व द आउटपुट हियर. नाउ नंबरिंग ऑर्डर इज वॉट, रोमन 1, 2, 3 and 4. If you increase the list of elements, accordingly it increase the numbers. So suppose if you want the lowercase Roman value, and we just save it and we just refresh it into the browser. It is very simple. So it displays the Roman 1, 2, 3. If you want small ABCD, then your type is equal to A. Then we save the program. Accordingly it displays the numbering list in this way. That is only. Getting all of you? Now one more attribute is there, reversed attribute. Let us try it. Reversed attribute. Okay, just check the spelling, reversed. Now save your program and just refresh it. Check whether it displays the reverse list or not. Observe here, DCBA, it will just display there. See here,
The list is what? DCBA. Why? Because we have used here reversed attribute. Now which one attribute is remaining? I think start is remaining there. So for start attribute you have to specify the value from which number you want to start the list. So we just use here start, type is equal to A and start is equal to suppose for example C. आणि रिवर्स जरा वेळ काढूयात आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय होते. तर आता तुमची लिस्ट कशाने स्टार्ट व्हायला पाहिजे? CD. ओके, EF असं डिस्प्ले व्हायला पाहिजे. So let us check whether it displays or it started with C or not. So observe here, it just displays a ABCD. So let us try this attribute here only. Start is equal to C. Okay, now save your program. Now we just refresh it into the browser. Then also it displays a ABCD. Okay, fine. We just remove this start attribute from here and type also. Now we save our program. Now we can just check whether it displays or not. So by default it displays 1 2 3 4. So type is important here. You have to specify the type attribute. Type is equal to A and start is equal to C. Let us check. Otherwise Chrome will not support the start property. Chrome नाही सपोर्ट करत आहे तुमची स्टार्ट प्रॉपर्टी. सो दॅट इट डिस्प्लेज अ ABCD as it is. So okay, let us try with number. Suppose type is equal to 1. By default it is 1 and we just want to start the value with 30. Now we can just check whether it displays starting with 30 or not. We just refresh the web page. No, it just displays 1 2 3 4. Okay, now we can just try it here only. ओके, आपण ट्राय करूयात. स्टार्ट 30 व्हायला पाहिजे. बघूयात आपण होत आहे का. सेव अँड देन वी जस्ट रिफ्रेश इट. ओके, नंबरिंग इज स्टार्टेड विथ 30. ABCD होत नाही आहे बट नंबर्स कॅन बी स्टार्टेड विथ 30 31 32 अँड 33. गेटिंग ऑल ऑफ यू ऑर्डर्ड लिस्ट. देन विल स्विच टू द अनऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट समजलं सगळ्यांना. द टाइप्स आर देअर 1 2 3 4. then ABCD, Roman 1 2 3, small Roman 1 2 3. all that type of ordered lists are there. असं तुम्ही किती एलिमेंट्स त्याच्यामध्ये काय करू शकता? ऑर्डर करू शकता. लक्षात आलं सगळ्यांच्या? ऑर्डर्ड लिस्ट. ओके, सोपं आहे ऑर्डर्ड लिस्ट. OL टॅग स्टार्ट करायचा आणि एलिमेंट लिस्ट आउट करण्यासाठी LI यूज करायचं. ओके, आता आपण काय करूयात? UL स्टार्ट करूयात. जस्ट ऑब्झर्व हियर, instead of OL I am going to start with UL. okay, UL stands for unordered list. okay, before that just check your this program that we want to complete here. This one for mobile manufacturers ABCD we want to display there. So we just copy this part, OL part from H1. लेट अस कॉपी. इरेज करायच्या ऐवजी मी कॉपी पेस्ट करते म्हणजे हा प्रोग्राम तुम्हाला मी नंतर ग्रुपवर देईल. ठीक आहे, तर आपण डिलीट करायच्या ऐवजी कॉपी पेस्ट करूयात किंवा अपडेट करायच्या ऐवजी कॉपी पेस्ट करूयात. ठीक आहे, आणि इथं काय केलं मी? पेस्ट केलं. तर आता इथं मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऐवजी काय म्हणूयात आपण? मोबाईल मॅन्युफॅक्चरर्स. मोबाईल मॅन्युफॅक्चरर्स. ओके, and suppose your type is what? A and started value is suppose started value is L. Let us try whether it changes the started value or not. Then what is the list of elements here? Samsung, HTC, Micromax and Apple. So first one is what? Samsung, then HTC, HTC, then next one is what? Micromax, then last one is what? Which one is the last? Apple. okay, and last element is what? Apple element. Now just save your program and just refresh it into the browser.
just refresh this. Okay, in this way we created the two list, but both of the list are what? Ordered list, and this is also ordered list, ABCD, ABCD. It is very similar to your numbering in Microsoft Word. Microsoft Word मध्ये असतं ना नंबरिंग स्टाईल 1 2 3 4. सी हिअर इथं सुद्धा आहे बघा, दाखवते मी तुम्हाला एकच मिनिटं. सो दिस इज कॉल्ड एज, दिसते सगळ्यांना, दिस इज कॉल्ड एज ऑर्डर्ड लिस्ट. ऑल दीज टाइप्स आर अवेलेबल देअर. गेटिंग? This is called as ordered list, and this one, this is called as unordered list. So that we want to study the next part, unordered list. So for unordered list, next one is what? Unordered list. So see here, for unordered list, that is also called as bulleted list. Unordered list means what? The unordered list created using UL tag. UL stands for unordered list, and each list item starts with a li tag. We have to use li here also, very similar to the ordered list. The list item in unordered list are marked with the bullets by default. Bullets म्हणजे काय? डॉट असतो आणि तो फील्ड सर्कल असतो. So in this way we display the UL. It has attribute type. First attribute is what type. What type of unordered list or bullets types are available there? So first type is what? Disk. Second type is what? Circle. And third type is what? Square. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये किंवा कुठल्याही तुमच्या एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला असे ॲरो वगैरे पण अवेलेबल असतात, बट दॅट इज नॉट अवेलेबल विथ HTML. HTML just provide only 3 types of unordered list, that is called as disk, circle and square. So here we use style attribute, style CSS instead of type attribute in HTML5. आता हे काय आहे ते मी सांगते तुम्हाला. आता जसं आपण टाईप ॲट्रिब्यूट यूज करतोय, इन्स्टेड ऑफ दॅट वी यूज स्टाईल, व्हेरी सिमिलर टू युअर इनलाईन स्टाईल शीट. वी डिरेक्टली यूज द स्टाईल ॲट्रिब्यूट, अँड देन लिस्ट स्टाईल टाईप इज डिस्क. देन इट डिस्प्लेज द लिस्ट इन डिस्क स्टाईल. फॉर एक्झाम्पल, second type is what? Circle. So UL style is equal to list style type is circle. तर याचं मीनिंग काय आहे की HTML5 टाईप ॲट्रिब्यूट इज डेप्रिकेटेड फॉर HTML5. आपलं जे सिम्पल HTML होतं, सिम्पल फर्स्ट व्हर्जन होतं HTMLचं, तिथं आपण टाईप ॲट्रिब्यूट यूज करायचो. बट फॉर HTML5 बिकॉज ऑफ सम रिझन्स HTML5 deprecated the type attribute. Instead of that, you have to use the style, inline style, and in that you have to use the list style type disk in this way. म्हणजे हे जे सिम्पल होतं आपलं की टाईप इज इक्वल टू डिस्क म्हटलं की टाईप येऊन जाईल, त्याच्याऐवजी HTML5 मध्ये तुम्हाला असं यूज करायचं आहे, स्टाईल इक्वल टू लिस्ट स्टाईल टाईप इज डिस्क, लिस्ट स्टाईल टाईप इज सर्कल. देन नेक्स्ट वन इज वॉट? लिस्ट टाईप स्टाईल टाईप इज स्क्वेअर. आणि जर तुम्हाला नको असेल, कुठलंच टाईप नको असेल, तर आपण काय यूज करणार आहे? इथं नन यूज करणार आहे. नन मीन्स वॉट? द डिफॉल्ट व्हॅल्यू ऑर द नो एनी स्टाईल शीट वी वॉन्ट फॉर दॅट अनऑर्डर्ड लिस्ट. द लिस्ट आयटम विल नॉट बी मार्क्ड, दॅट इज कॉल्ड ॲज नन व्हॅल्यू. सो 4 व्हॅल्यूज आर देअर फॉर द टाईप, बट वेन वी यूज इट for HTML5 program, instead of type attribute we are going to use their style is equal to list style type disk, list style type circle, list style type square, list style type none. So just tell me, if you set their list style type none, then how it displays the list of item? By using which mark? By using what? Disk, circle or square or nothing. कसं डिस्प्ले होतील लिस्ट ऑफ आयटम्स? जस्ट टेल मी, एनीबडी फ्रॉम यू. जर आपण नन यूज केलं, बघा परत एकदा विचारते मी तुम्हाला क्वेश्चन. इफ वी यूज लिस्ट स्टाईल टाईप नन, तर तुमची जी लिस्ट असणार आहे अनऑर्डर्ड इलेमेंट किंवा इलेमेंटची जी लिस्ट असणार आहे, तर त्याच्या आधी डिस्क येईल, सर्कल येईल का स्क्वेअर येईल? जसं नंबरिंगमध्ये 1 2 3 4 येतं, ABCD येतं, रोमन 1 2 3 येतं, तसं अनऑर्डर्ड लिस्टमध्ये जर तुम्ही नन यूज केलं, ओके, डिस्क यूज केलं तर डिस्क फील्ड सर्कल येणार आहे, सर्कल यूज केलं तर अनफिल्ड सर्कल येणार आहे, स्क्वेअर यूज केलं तर छोटासा स्क्वेअर येणार आहे लिस्ट नेमच्या आधी, आयटम नेमच्या आधी. बट इफ यू आर गोइंग टू यूज देअर नन, व्हॉट इट विल डिस्प्ले? एनीबडी जस्ट टेल मी, काय डिस्प्ले करेल तो? राईट. ओके ओके.
आता लक्षात घ्या, बरोबर आहे, तुम्ही जे विचार करताय नथिंग, म्हणूनच हा क्वेश्चन विचारला मी. ननचा अर्थ काय असतो की काही नाही, बरोबर आहे. नन मीन्स व्हॉट, नथिंग, बट इट मीन्स दॅट इट युजेस अ डिफॉल्ट व्हॅल्यू. नथिंग म्हणजे तुमची लिस्ट कशानेच नाही डिस्प्ले होणार. गेटिंग? नथिंग मीन्स द डिफॉल्ट व्हॅल्यू, म्हणजे आपण काहीही न देता बाय डिफॉल्ट HTML5 जी व्हॅल्यू प्रोव्हाइड करेल दॅट विल बी अलोकेटेड देअर. सो बाय डिफॉल्ट व्हॅल्यू इज bullet, right? That is called as disk. It displays the list with a bullet. So let us try with one program. So the same program, just check here. Okay, I'm just going to copy and paste so that I will provide this program to you. So we just copy this, Control C, and then into the next section we just paste it here. Now instead of OL we just use here UL. Obviously type is not 1 because it is unordered list. Your type is what? Disk. Now we cannot use start attribute here because numbering is not important here for unordered list. And here we have to end the list with what? UL. Here also instead of OL what is here? UL. Then UL is equal to, instead of disk, suppose for example it is a circle. Fine. And we cannot use the start attribute here because it is unordered. Numbering or sequence is not important here. And then end of UL. Okay, and we just save the program. Okay, पक्ष्यांचा आवाज येतोय बाळांनो तुम्हाला? Okay, then we just refresh the program. So this is your ordered list. And see here, this is your unordered list. आता इथं काय झालं, हेडिंग राहिलं का आपलं कुठलं? मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, वी जस्ट पेस्ट द हेडिंग हियर. which heading is remaining? This one. So we just copy it, and before this we just paste it here. Save, and now check the output here. Okay, refresh. See here, this is called as what? Unordered list. Sequence is not important, it displays the bullets, and this is called as circle. But bullets is called as disk value, and this is called as circle. But just observe here, I am just using here type. But what HTML5 says that, what it says, in HTML5 type attribute is deprecated. So instead of that, you have to use the style. So how to use the style? Style is equal to list style type. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला ॲट्रिब्यूट, पण HTML5 हे सोपं होतं आधी, फक्त टाईप आपण घेतलं तरी, पण आत्तासुद्धा तुमचं क्रोम सपोर्ट करतंय हे. ओके, तर तुम्हाला असं क्वेश्चन असेल की इतकं सोपं टाईप ॲट्रिब्यूट सोडायचं आणि स्टाईल कशाला ॲड करायचं? वाय शुड वी यूज इट? आय एम राईट नाव युझिंग अ कॉम्प्युटर लॅपटॉप. So your laptop, this Chrome version supporting this type attribute. But sometimes when we design the websites, web pages, what is the basic rule there is what? If you open that website on laptop, on computer, on mobile phones, or any operating system, or by using any browser, any version of the browser, at that time your website, your web page should be displayed properly on that system, on that browser. So right now this Chrome version is supporting everything for HTML5, but maybe sometimes if you are using another browser, if you are using Chrome, if you are using Mozilla, if you are using Internet Explorer or Opera, any another browser, or if you are going to use or going to open this page in your mobile phones, at that time it may not support. So that what HTML5 says that, or suggests that instead of this type you have to use here style. But how to use the style? For that you have to use here the attribute name like this, list hyphen style hyphen, after that what is there? List style, and then type, and then colon. Your CSS syntax is here because we are using here inline CSS. Getting? Now the value is same, disk. Similarly here, where it is your type attribute, this one, instead of type you have to use here style is equal to list hyphen style hyphen type colon. This is the standard format. Actually your type attribute is also correct,
but this one is the standard format, how to use the type attribute for UL tag. Now we just save it. Now just check whether it changes or not. It will display as it is. This is the bullets and these are the circles. If you want to use, instead of bullet, suppose if you want to try the square, 3 values are there, square, okay, square, then we just save it and we just refresh it. Okay, this is called as unordered list square. 3 types are there. Disc means your bullet, disc, circle and square. 3 types are there for unordered list, and 2 different types are there for ordered list. That is what decimal means number, then capital ABCD, small ABCD, small Roman case and uppercase Roman case. In this way we use the ordered list. You may also use this attribute for ordered list also. Just observe what I am going to change here. So I am just going to copy this part, and for ordered list, this is also available for ordered list also, and I am just going to paste it here. Okay, now instead of square, what we have to use here for number, we have to use here decimal. Decimal means the number. So we just save it, and here also now we cannot start it with L, right? Okay, so we have to keep it as it is. And here for ABCD, okay, control V, and instead of square, what we want to display the Roman type. Okay, so for that your value is Roman upper, like this. It is not there in your textbook, I think so. This is for extra. So if you want to display the Roman values by using style attribute, now this one we cannot use here. We may use this for what? Decimal. So we just cut this part here and we just include it here. Okay, now this is Roman upper and this is decimal. Now just check whether it displays or not. So we just refresh this one. So see here, it displays 1 2 3 4. Now what? Roman upper not displayed over here, but this displayed. Decimal value is displayed here. Now Roman upper may be not there, different value may be there for the Roman. I think Roman upper, okay, Roman lower we can try here, and just save and refresh. Okay, तरी पण येत नाहीये. Actually I forget the attribute name. Let us search on the net. Style type, what? Style list style type. Okay, list style type. Okay, it will display all the properties here. Just check for Roman what we have to use. Okay, upper Roman and lower alpha. Okay, upper Roman and lower Roman, like that values we have. So we just change here, upper Roman instead of Roman upper, it is upper Roman. Now just save this. Now check whether it displays or not. Where is our program? This is the program. See, it displays the Roman values. But okay, जेवढं आहे तेवढं शिकूयात आपण, एक्स्ट्रा नको. तर काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला. If you want to use unordered list, then we use the style attribute, then list style type square, list style type circle or list style type disc, असं कुठलेही आपण यूज करू शकतो. And for numbering style, if you want to use the numbers ordered list, then list style type is equal to decimal, not equal to, colon decimal. And if you want to use alphabets, then your value is, what is the value? You may use type attribute for OL tag, no problem. Lower alpha and upper alpha. Okay, we just tried with the upper dash alpha. So it displays the uppercase alphabets, and then just refresh your program. So it displays the ABCD. But remember that for ordered list, you may use type attribute here. Okay, and for unordered list, you have to use the style. Instead of type, style is equal to list
hyphen style hyphen type is square. In this way we have to use the OL and UL. Getting all of you? OL and UL. OL कसं यूज करायचं आणि UL कसं यूज करायचं फक्त लिस्ट आउट करायचे तुम्हाला इलेमेंट. फॉर दॅट आयदर वी यूज OL or UL, and for both of the tags we require LI tag to include, to list out the items, to list out the elements. Getting all of you? OL UL सोपा आहे, तसं फार हार्ड नाहीच आहे. तुम्हाला जेवढे आयटम्स लिस्ट आउट करायचे जस्ट स्टार्ट विथ अ LI टॅग. ओके, गेटिंग? जस्ट रिप्लाय मी OL and UL. Okay, so we can switch to the next part now. Next one is what? Okay, then next one there is a mixing of list. Next one is what? These are some examples of unordered list. जमेल सगळ्यांना हे? just write down these examples in your notebook and just write the program. This is for homework. Okay, take a screenshot, write down in your notebook and just write the program for all these 3 examples. जमेल सगळ्यांना? जमेल सगळ्यांना? नो प्रॉब्लेम. जमेल ना? yes or no? just tell me anybody. माने, महेश, सुरभी, भोईटे. Yes, ma'am. Just take the screenshot or write it in your notebook and just try the programs for that. गरज आहे का यातला कुठला प्रोग्राम घ्यायची? सांगा जरा मला. हे सोपं आहे बघा. OL स्टार्ट करा, लिस्ट आउट करा एलिमेंट. OL स्टार्ट करा, लिस्ट आउट करा एलिमेंट. UL स्टार्ट करा आणि एलिमेंट्स लिस्ट आउट करा. फॉर दिस युअर टाईप इज डिस्क, फॉर दिस युअर टाईप इज स्क्वेअर, and for this your type is circle. I think everyone can do this. जमेल सगळ्यांना? Yes, ma'am. Okay, next one is what? Nested list. We'll try this one. Just observe these 2 examples first. Okay, observe these 2 examples, then we'll see one program for nested lists. Nested list means what? Mixing of ordered and unordered list. This is also available in our Microsoft Word. We have the facility to mix ordered list and unordered list. Similarly, on web page, if you want to create the mixing of ordered list and unordered list, that is called as nested list. That is also possible, available with the HTML5. Getting? So let us try how to write the program for this list, this one. So what do you think? What we have to do for this? Just guess for this. Guess about this. What we have to do? This 1 2 3 is a order, and inside that whatever the list over there, that is unordered. Here also 1 and 2 is ordered, this one is unordered, this one is ordered, this one is unordered. So what we have to do for that? Anybody just tell me, just guess something. मग आपण प्रोग्राम स्टार्ट करूया. थोडंसं गेस करा. आपल्याला काय करावं लागेल? ऑर्डर आणि अनऑर्डर एकत्र करायची. तर कुठला टॅगमध्ये घ्यावा लागेल? काय करावं लागेल? कसं यूज करावं लागेल? थोडं थिंकिंग करा याच्यावर. काय करावं लागेल आपल्याला? व्हॉट डू यू थिंक? हाऊ टू राईट प्रोग्राम? इट इज व्हेरी सिमिलर टू टेबल इनसाइड टेबल, नेस्टेड टेबल, फॉर्म इनसाइड फॉर्म, फॉर्ममध्ये दुसरा फॉर्म. तसंच एका लिस्टमध्ये आपण दुसरी लिस्ट घेतोय. तर कुठला टॅगमध्ये घ्यावा लागेल? काय करावं लागेल? थोडा विचार करा. मी एकटीच बडबड करण्यापेक्षा तुम्ही बोला थोडंसं. काय करावं लागेल आपल्याला? अलिफिया, व्हॉट वी हॅव टू डू? ओके, ऑर्डर्ड लिस्टच्या मध्ये अनऑर्डर्ड लिस्ट टॅग यूज करायचा. करेक्ट आहे. अजून कोणाला काय आयडिया? काय करावं लागेल आपल्याला? ओके, UL इन OL. OLच्या आतमध्ये UL टॅग घ्यावा लागेल. करेक्ट आहे. अजून काही? कोणाचा रिप्लाय? UL OL मध्ये. ओके, नाव सी हिअर. डेफिनेटली यू हॅव द 5 marks प्रोग्राम, 5 marks क्वेश्चन प्रोग्राम. ओके, अजून कोणीतरी रिप्लाय दिलाय UL टॅग. ओके, अनऑर्डर लिस्ट क्रिएट करायची असेल तर ऑब्विसली आपल्याला UL टॅग यूज करायचा आहे. यू हॅव डेफिनेटली 5 marks प्रोग्राम.
बेस्ड ऑन OL अँड UL. तर तुम्हाला अगदी साधं सोपं असं ULचं प्रोग्रामिंग याच्याऐवजी असं थोडंसं तुम्हाला OL आणि UL मिक्स करायला येईल, ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट. सो ऑब्झर्व this first name of the element is item is what? Chocolate. And inside that chocolate there are 3 elements: dairy milk, bournville and munch. ओके, आता सगळ्यांना खूप चॉकलेटची आठवण झाली असेल तरी मी काही तुम्हाला ऑनलाईन चॉकलेट आता इथून देऊ शकत नाही, आपण प्रोग्राम करूयात. ओके, ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ अ न्यू लिस्ट. जस्ट ऑब्झर्व फर्स्ट whether it is OL or UL. So just tell me 1, 2. So we have to start with OL or UL. Anybody just tell me. त्या विंडोला स्विच करायच्या ऐवजी तुम्ही बोला थोडंसं. 1, 2, 3 आहे. So which list we have to start first? OL or UL? Just tell me. OL. OL, right. OL stands for what? Ordered list. So first element is ordered. So first we have to start the OL, and after that we have to provide the type attribute. So just for a practice instead of type, I'm going to use here style is equal to list hyphen then style then type is what? 1 is there. So for that we have there is a decimal double quote complete tag complete. Then we started with what? First element OL. Okay, now your first sorry, not OL, LI. First element is what? What is the first element? Chocolates. So we have to type here first element as a chocolate. Okay, then end of LI tag. Then next one is what? Just tell me. आता काय करावं लागेल सांगा जरा. आता सेकंड एलिमेंट तर गेम्स पुढे आहे खूप. बिफोर दॅट देर इज वन मोर लिस्ट इनसाइड दिस ऑर्डर्ड लिस्ट. दिस inside this chocolate there is one more box inside box which is order or unordered list. आता डेअरी मिल्क आणि बोर्नविले आणि मंचसाठी आपल्याला काय स्टार्ट करावं लागेल? का तिथंच LI करावं लागेल, लिस्ट एलिमेंट करावं लागेल? सांगा जरा. What we have to do there? Dairy milk is yes, tell me. Which list we have to start? Right, unordered list we have to start here UL. Now just observe here, inside OL there is only one element LI. Inside that we have started with the UL. असं थोडासा स्पेस देऊयात आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. And here what is the type for this list? Type is what? What is type here? Surabhi, what is the type for this dairy milk, bournville and munch? Type is what? Which type we have to use of UL? 3 types are there: disc, square and circle. So which one we have to use? काय वापरावं लागेल आपल्याला? कोणी सांगा. स्क्वेअर, राईट. So we have to use there. So we just copy this part. Every time we have to use it. So style, type and all this. Control C, and here we just paste it. And now your type is what? Square. Okay, you write like that. Okay, is a square. Now just list out the elements. For that, to list out element we use LI. How many elements are there? I think 4 elements are there. So we just create first the list of elements. Just copy this, then just just paste it here, and for next element also paste it here, and then we end that list or inside list, that is unordered list. So first element we can replace here, second one here and third one here. So what is the first element is what? Dairy milk. So we have to type here the name of the element. Okay, then second one is what? Okay, then third one is what? This is the third element. Just observe here, inside this chocolate unordered list we have started, and we can end this list here because it is finished with this list, unordered list. This list is finished here, completed here.
then your next element is what? Second element, games, right? So for that what we have to do here, so just observe how the sections I have created here. Okay, now this is your second element li. Don't start OL again. थोडंसं लक्षात ठेवा, ही OL आपण ऑलरेडी स्टार्ट केली आहे. ह्या OLचा हा फर्स्ट इलेमेंट आहे चॉकलेट. आता सेकंड इलेमेंट आपण घेतोय. सेकंड इलेमेंट इज व्हॉट? इट इज व्हॉट? व्हॉट इज देअर? The second element is what? Games, cricket, hockey and football. So your second element is what? Games, then end of li tag, and the remaining part is same. So we just copy this, only we have to change the type and values there, right? So control C and just paste it here. Just make the section for simplicity. Now your type is what is the type for second list? It is a disk. So instead of square we just use here disk. Then first element is what? Your instead of dairy milk it is a cricket. Then second one is what? Football. And what is the third one? Just tell me, what is third one? What is there? Someone tell me, what is the third element? Hockey. Okay. अरे ऐकताय का सगळे? का फक्त तुम्ही मीटिंग चालू केली आणि कुठं गायब झालाय? ओके, नाउ वी हॅव टू कॉपी ऑल दिस पार्ट and we just paste it here for third element. Control V. After this games, what is there? Third section is what? Fruits. Okay, now we just include here fruits. Okay, then what is the styling here for fruits? What we have to change? What is the type here? Tell me someone. Type is what? Instead of disk, what is it? Circle. Right, it is Circle. okay, correct, it is a circle. And then we have to just change the values only. So suppose for example apple, then okay, then second element is what? Suppose mango, and third element is what? Grapes. Okay, आता बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. We have started OL. First element of this OL is what? Chocolate. Second element is game, and third element is what? Fruits. Now inside chocolate we have started UL and type is square. It contains 3 elements. We end UL immediately here because we finish with this UL. This is very important. You have to end this UL tag here only. Getting? After that LI. Okay, second list is inside this games. Again we have started one UL, and this we finished here because this list is just completed here. Then we started with the next element fruits, which is of what? This OL. This is first element, this is second element, and this one is third element. And then we have started one more UL tag here, and we completed the UL of the fruits, and then we end the UL tag. So what is remaining here? What we have to do now? After this we have completed everything of this list. Then which tag is remains? कुठला राहिला tag आपला? सांगा जरा. What we have to end here now? What is remains here? काय एंड करायचं राहिलं आपलं? Just tell me someone. OL. राईट, आपण OL स्टार्ट केला पण एंड नाही केला अजून. गेटिंग? जेव्हा आपले हा सगळे इलेमेंट्स संपतायत तेव्हा आपण OL एंड करणार आहे. फक्त आता याच्यामध्ये तुमचं काय चूक होती बघा. बऱ्याच वेळेस स्टुडंट्स काय मिस्टेक करतात, तर हा UL टॅग एंडच करत नाहीत किंवा हा OL टॅग इथं एंड करतात, ह्या UL नंतर एंड करतात. जर आपण हा OL टॅग इथं एंड केला तर पुढची लिस्ट ऑफ एलिमेंट सेपरेट तयार होणार आहे. आपल्याला सेपरेट नको आहे. हे फक्त लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवलं की OL आणि UL खूप सोपा आहे. ओके, तर OL आपण हा स्टार्ट केला, त्याचा हा फर्स्ट इलेमेंट आहे, हा सेकंड इलेमेंट आहे आणि हा थर्ड इलेमेंट आहे. आणि त्याच्या आतमध्ये जी लिस्ट आपण स्टार्ट करतोय ती इंडिपेंडंट आहे. त्याचं आपण इथं स्टार्ट करतोय आणि इथं एंड करतोय. हे एंड ऑफ UL, हे एंड ऑफ UL आणि हे एंड ऑफ UL. हे शेवटी करायचं नाही, लक्षात घ्या. जसं तुम्हाला क्वेश्चनमध्ये सेक्शन्स असतील, इथं दिसतंय की हे इथंच संपलंय,
हे इथंच संपलंय आणि हे पण इकडे संपलंय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एंड दिस UL हिअर ओनली. एंड ऑफ UL ऑफ दिस हिअर and end of UL here, but don't end this OL 1 2 3 ordered list after this chocolate or this munch. You have to end it at the last because its elements are remaining here for second element and third element. Getting all of you? So now we just save the program and let us check whether it displays the correct output or not. So just refresh your web page and just check your list. See here, this is our list. गेटिंग. आता काय होतं, मग मी काही चूक करत नाही टाईप करताना. मे बी तुमच्याकडून टाईप करताना काही चुका होतील, तर मला खूप यूज टू झाले त्याच्यामुळे माझ्याकडून चूक होत नाही. फक्त काल एक झाली बघा, आपण आर्टिकल एंड नव्हतं केलं त्यामुळे ते आउटपुट डिस्प्ले होत नव्हतं. पण ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम करणार आहे त्यावेळेस मे बी तुमचं कुठंतरी OL राहील, एंड ऑफ LI राहील, किंवा चुकून तुम्ही एंड करायच्या ऐवजी, आता बघा मी इथं स्टार्ट करते बाय मिस्टेक, एंड करायचं राहिलं आपलं गेम्स नंतर बाय मिस्टेक. ओके, सेव्ह केला आपण प्रोग्राम अँड वी जस्ट ट्रायड द आउटपुट हिअर. बघा काय होतंय. आणि मग हे लक्षात येत नाही हे असं का आलं, कारण हे एंड आणि स्टार्ट हे इतक्या पटकन लक्षात येत नाही. गेटिंग. तर हे व्यवस्थित चेक करा की तुम्ही स्टार्ट कुठं करताय, एंड कुठं करताय. सपोज फॉर एक्झाम्पल आपण UL इथं स्टार्ट केलं, इथं एंड केलं. गेटिंग. इथं UL स्टार्ट केलं, इथं एंड केलं. तर हे तुमचं सपोज UL किंवा हा LI, आपण काय करूयात, कुठला तरी एक UL एंड करायचं राहिलं आपल्याकडून आफ्टर द गेम्स. ओके, आणि UL स्टार्ट केलं मी परत, तर आउटपुट कसं येतं बघा. तर आपण ज्याला जशी कमांड देऊ तसंच आउटपुट येणार आहे. तो आपलं काय ऐकणार आहे का, हे बघा कसं आउटपुट आलं आहे. असं बऱ्याच वेळेस होतं स्टुडंट्सचं. तर मग तुम्ही फक्त काय चेक करायचं, आणि एवढं एकच एरर असते तुमची की कुठं स्टार्ट करायचं आणि कुठं एंड करायचं हेच लक्षात येत नाही. तर त्याच्यासाठी मी प्रोग्राम पण कसा टाईप केला आहे बघा. या सेक्शनमध्ये हा LI मध्ये हा सेक्शन, मग सेकंड LI, ही रेंज बघा, ही लाईन बघा, याचं मार्जिन बघा. इथं आपण कसं टाईप केलं, हे फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड, असंच तुम्ही टाईप करा तर तुमच्याकडून मिस्टेक होणार नाही आहे. आता ऑब्झर्व करा, मी हे सगळं काय करते, एकाच लाईनला घेते इथं. आता बघा तुमच्या काय लक्षात येतं आहे का. हे जर तुम्ही असं टाईप केलं ना, ओके, हे सगळं एकाच लाईनमध्ये तुम्ही घेतलं तर नाही लक्षात येणार तुमच्या की आपण काय कुठं स्टार्ट करतोय आणि काय कुठं एंड करतोय. नोटबुकमध्ये, इवन नोटबुकमध्ये लिहिताना सुद्धा हे असं नाही लिहायचं. आधी मी जशी मार्जिन दिली असं जर तुम्ही घेतलं तर नाही लक्षात येत काय कुठं स्टार्ट होतंय, कुठे एंड होतंय. सो just make the sections like this so that we can get where we have started which tag and where we have ended a particular tag. What is there, काय डिलीट झालं का आपल्याकडून, हां राईट, ओके. सर असं सेक्शन्स तुमचे नोटबुकमध्ये सुद्धा तयार व्हायला पाहिजेत आणि नोटपॅडमध्ये सुद्धा जर तुम्ही प्रॅक्टिकली करत असाल तर. अँड दिस इज आवर आउटपुट. सो इन दिस वे वी यूज द नेस्टेड लिस्ट, मिक्स्ड लिस्ट, ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट. गेटिंग ऑल ऑफ यू. याच्यात काही क्वेरी असेल तर विचारा. एनीबडी फ्रॉम यू. काही क्वेरी आहे कोणाला ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्टमध्ये? ओके, असेल कोणाची तर खरंच विचारा. ओके, आता नेक्स्ट बघा, एक आणखीन एक क्वेश्चन आहे इथे. दिस वन दॅट यू हॅव टू सॉल्व टुडे ओनली. हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे बरं का. दिस वन हा आपण सोडवला. जस्ट ऑब्झर्व दिस वन. सो हाऊ मेनी लिस्ट आर यूज्ड हिअर? 1 2 3 and 4. 4 लिस्ट वी हॅव टू यूज हिअर. हा प्रोग्राम आज तुमच्यासाठी होमवर्क आहे आणि हा प्रोग्राम मला आजच, ओके, आजच तुम्ही मला पोस्ट करायचा आहे. हा ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट गुगलवर करा, ग्रुपवर करा, पण सगळ्यांनी मला आजच हा प्रोग्राम पाठवायचा आहे. तरच तुम्हाला समजेल आपण काय प्रोग्रामिंग करतोय, काय ऑर्डर्ड लिस्ट आहे, काय अनऑर्डर्ड लिस्ट आहे. तुम्हाला जर काही एक्झाम्पल्स बघायचे असतील तर टेक्स्टबुकमध्ये 2-3 एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही रेफर करा. हा प्रोग्राम आजचा केलेला मिक्स लिस्टचा हा मी तुम्हाला आज पाठवते. पण हे जे आहे VPSC कॉलेज हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, लिहायची गरज नाही मला वाटतंय. मोबाईलमध्ये सगळ्यांकडे मोबाईल आहे म्हणूनच तुम्ही लेक्चर अटेंड करताय.
याची स्क्रीनशॉट घ्या आणि हा प्रोग्राम आजच्या आज कंप्लीट करा आणि तरच तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काय समजलं आणि काय राहिलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे, ओके.